नमस्कार, आपण पाहताय पंढरपूर लाईव्ह। आता आपण पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पश्चिम द्वारामध्ये उभे आहोत। आपल्यासोबत आहेत ज्या काळामध्ये विठ्ठलाच्या पूजेचे सर्व अधिकार बडवेंच्याकडे होते, त्याच काळातील विठ्ठलाचे पुजारी आप्पासाहेब बडवे आपल्यासोबत आहेत। आज पंढरपूरमध्ये तळघर आढळून आलेला आहे। या तळघरासंदर्भात बरेच वेगवेगळे तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत। या तळघरामध्ये काही 2 मोठ्या मूर्त्या आणि काही लहान मूर्त्या, बांगड्याचे तुकडे, काही नाणी अशा पद्धतीचा पुरातन वैभव आढळून आलेला आहे। आप्पासाहेब आपल्यासोबत आहेत। आप्पासाहेबाकडून आपण जाणून घेऊया, काय सांगतात आप्पासाहेब, ही तळघर अजून असण्याची शक्यता आहे का? रामकृष्ण हरी, तळघर असण्याची शक्यता आहे का असा जो प्रश्न विचारला, पण तळघराची ही सिस्टीम जी केली त्या काळामध्ये कशाकरता केली की त्यावेळेचा काळ म्हणजे भौगोलिक परिस्थिती अशी होती की मंदिरावर सारखे वारंवार परधर्मीयांचे हल्ले होत होते आणि यदाकदाचित जर हजारो वर्षाच्या परंपरेला एखादी मूर्ती जर फोडण्यात आली तर त्या लोकांच्या भाविकांच्या भावनेला तडा जाऊ नये त्याकरता त्या मूर्ती संरक्षणाकरता ते तळघर पद्धत करून त्या संरक्षित, कुणालाही न कळाव्यात, कुणालाही न दिसाव्यात, कुणाच्याही हाताला न पडाव्यात अशा मूर्ती, यासाठी तो ठेवा जतन करण्यात आलेला आहे। काही जणांचा भ्रम असा झालेला आहे, कदाचित ते संधू साधू असतील, कारण असं वाटतं की आता इथं दागदागिने सापडणार आहेत, परंतु आमच्या मंदिरामध्ये हजारो वर्षा परंपरेचे दागिने अद्यावत जसेच्या तसे रजिस्टर, त्याचं सगळं नोंद आहे। हायकोर्टानं अनेक वेळा ऑडिट केलेलं आहे, ते दागिने जसे तसे आहेत। आमचे काका बाळासाहेब बडवे, भगवान काका ते चिरंजीव, त्यांच्याकडे ह्याच्या किल्ल्या अनेक वर्ष होत्या आणि तो खजिना साधारणतः 250 वर्षापूर्वी हायकोर्टाच्या आदेशानुसार बांधलेला आहे आणि प्रत्येक दागिने हे 300-400 वर्षापासून जतन करून त्या खजिन्यामध्ये ठेवलेले आहेत। खजिना हा स्वतंत्र आहे, त्या अशा तळघरात कुठल्याला तुम्हाला दागिने वगैरे काही सापडणार नाहीत। आज या ठिकाणी ज्या 2 मूर्त्या आढळून आल्यात, मोठ्या मूर्त्या आहेत, एक विष्णू सदृश्य मूर्ती आहे आणि दुसरी एक मूर्ती आहे, या मूर्त्या संदर्भात काय सांगाल? मूर्ती संदर्भात सांगायचं म्हटलं तर पंढरपूरचा इतिहास असा आहे की द्वापार युग झाल्यानंतर कलियुगाला सुरुवात जेव्हा झाली तेव्हा भगवान श्रीकृष्णाचा अवतार इथं द्वारकेवरून देव इथं आले असा इतिहास आहे आणि हा देव कृष्णच आहे, हा देव विष्णूच्याच अवतारातला आहे आणि हा पांडुरंगच आहे। जशा मूर्त्या सापडतील त्यावरून आपल्याला एवढंच म्हणजे आपल्याला समजू शकतं की बाबा हा भगवान श्रीकृष्णाच्या अवतारातला आहे आणि अशाच मूर्त्या आजपर्यंत आपल्याला सापडतील। जुन्या काळामध्ये मूर्ती संरक्षणासाठी अशा प्रकारचे तळघरं निर्माण केल्याची शक्यता आता बडवे साहेबांनी सांगितलेली आहे। या तळघरामध्ये कोणत्याही प्रकारचा विठ्ठलाचा खजिना वगैरे ठेवण्याची शक्यता त्यांनी 100% फेटाळली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघ या सामाजिक संघटनेचे समाजसेवक गणेश अंकुशराव आहेत, ज्यांनी या ठिकाणी जतन आणि संरक्षणाचं काम चालू झालं तेव्हापासून मंदिराच्या संपूर्ण कामाकडे ज्यांनी बारीक लक्ष ठेवलं आहे, असे गणेश अंकुशराव आपल्यासोबत आहेत। काय म्हणणं आहे आपलं? जोपर्यंत आम्ही मंदिराचं काम चालू झाल्या दिवसापासून आम्ही कायम पाठपुरावा करतोय, काय हांडे सापडले, काय शिडालेख सापडले, काय दगडांवर लिहिलेलं मोडी लिपी सापडलं आम्ही, आणि काय दगड त्यांनी अक्षरशः फोडले। मग काल रात्री काय तर काम चालू असताना त्यांना तळघर आढळलं। आता आमची महर्षी वाल्मिकी संघाच्या माध्यमातून मागणी आहे, अशी या मंदिरामध्ये किती तळघर आहेत आणि ह्याचा सगळा सोक्षमोक्ष झाला पाहिजे। आणि पंढरपूरमध्ये अशी चर्चा उठलेली आहे की प्रति विठ्ठल हा तिथं त्याच्या खाली असू शकतो, कारण अफजल खान त्या टायमाला सुरक्षा म्हणून खाली एक प्रति मंदिर तयार असावं असं पंढरपूरमध्ये आता चर्चेला उदाहरण आलेलं आहे आणि चर्चा मोठे नागरिक करतात, ज्येष्ठ नागरिक करतात आणि पूर्वीपासून आम्ही लहानपणापासून ऐकतो की विठ्ठलाच्या खाली एक विठ्ठल आहे। मग आमची अशी मागणी आहे की त्याची सखोल चौकशी करून अजून पुरातन खात्यानं रिस्क घेऊन तिथं जे काय बांधकाम दिसतंय त्याला जरा थोडं टच करून तिथं आत घुसण्याचा प्रयत्न करावा आणि मंदिरामध्ये अशी किती भुयार आहेत आणि अशी किती खाली काय ऐतिहासिक ठेवा ठेवलेला आहे, ह्याचं उत्खनन झालं पाहिजे, ह्याची चौकशी झाली पाहिजे, ह्याची माहिती या पंढरपूरसह पूर्ण देशभरामध्ये राज्यामध्ये आली पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्यामुळं आता असे तर सारखंच गावावं लागलं तर तुम्ही मंदिर चालू करून तुमच्या ह्या मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष होईल आणि खरा इतिहास लपवण्याचा काय षडयंत्र आहे ते सगळं चालू होईल। त्यामुळं मंदिर चालू कधी करा
तुम्ही पूर्ण मंदिराचं जिथं जिथं तुम्हाला संशय वाटतोय जुने पडवे समाजाची काय माहितीगार लोक आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांना माहिती घेऊन तिथं कुठं कुठं काय काय आहे याची माहिती घेतली तर अजून ह्याच्यापेक्षा भयानक माहिती तुम्हाला मिळू शकते. त्यामुळं आमची मागणी आहे की जोपर्यंत ह्याचा सोक्षमोक्ष लागत नाही मूर्त्या कधी बसल्या काय बसल्या आणि अजून असे किती तळघर आहेत याची चौकशी व्हावी तरच मंदिर चालू करावं तरच दर्शन चालू करावं अशी आमची मागणी आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीचे तत्कालीन सेवाधारी बडवे उत्पात यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरामध्ये आणखी काही ठिकाणी उत्खनन करण्याची आवश्यकता असल्याचं मत या ठिकाणी गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केलं आहे आणि तोपर्यंत विठ्ठलाचं दर्शन सुरू करू नये असा मनोदयी त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.